नमस्कार मंडळी, कसं आहे? बरं आहे का? तर आज मी तुमच्यासमोर आणि घेऊन आलेलो आहे विषय. तो म्हणजे आता आपण बघणार आहोत पारगाव गावाचं नाव कसं पडलं. आता हे आपल्याला माहीतच आहे, मी सांगतच आलोय सगळ्या व्हिडिओमध्ये की हे मी सांगत नाही, तरी त्याची आख्यायिका त्या गावाच्या कुठल्या तरी व्यक्तीवरनं, वाटेवरनं, एखाद्या वस्तूवरून असं सर्व नावं ही पडलेली असत्या. आणि त्या गावचं मागचं जे ऐतिहासिक कारण आहे त्यामध्ये सुद्धा दडलेलं असतं. तर आता हे आपण बघा आणि माझ्या व्हिडिओला काय करायचं, लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे. तर आता मी सुरुवात करतो. तर पारगाव हे कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यात असलेलं पारगाव गावाबद्दल आपल्याला माहिती आज कळणार आहे. तर यामध्ये ऐतिहासिक महत्त्व सांगायचं झालंच या नावामागचं, तर तेथे समर्थ रामदास स्वामींनी शके 1574 मध्ये या गावात मारुतीची स्थापना केली आणि त्यानंतर समर्थांनी रामदास स्वामींनी स्थापन केलेल्या 11 मारुतीपैकी एक असा मारुती आहे आणि तोही शेवटचा. म्हणून त्या गावाला पारगावचा मारुती मग पारगाव असं नाव पडण्यात आलं. ज्यामुळं या स्थानाला विशेष महत्त्व प्राप्त झालं आणि येथे जुनं व नवं पारगाव असं म्हणण्यात आलं. ते पण 1953 मध्ये महापूर आल्यामुळं जुन्या पारगावमधील लोक जवळच्या नवीन ठिकाणी स्थलांतरित झाली. त्याला नवं पारगाव असं म्हणण्यात आलं. असं या गावामागची ख्याती आणि माहिती ही ऐतिहासिकदृष्ट्या अशी मानली जाते असं सांगण्यात येते. तर जाता जाता मी आपला राम राम घेतो.